गोलंदाजी मार्क वरती विशाल तयार होतील. स्ट्राइक एंड वरती संकेत. या वेळेस फटका हवेमध्ये आहे. संधी संधी जेलची सुटली आहे. गमावली आहे संधी. जेल सुटली. आपण पाहतो मैदानावरती जीवदान दिलं गेलंय संकेतला. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील संकेत. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. हा श्रीगणेश पाहायला मिळेल वंजारपाडा टीमचा होत असताना 2 धावेनं. यावेळेस आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला संकेतच्या माध्यमातून. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विकास. यावेळेस भरपूर समाचार घेत असताना मिड विकेटला क्लिअर करत असताना पाहायला मिळतील संकेत बाबरे. यूज अँड हँडसम दर्जेदार षटकार. 6 धावा अर्जित करतायत. 6 धावेनं आता धावफलक जाऊन पोहोचतायत 8 या आकड्यावरती. आणखी एक दर्जेदार फटका. यावेळेस पुन्हा संधी आता गोलंदाजाकडे. चुकी बाला मिळते. वारंवार जीवदान दिलं जात आहे. विस्फोटक फलंदाज संकेत. आणि त्याला अशा प्रकारचं जीवदान देणं घातक ठरेल. खरं टीम साठी यात शंका नाही. दुसरे जीवदान बाला मिळेल संकेत साठी. यावेळेस फटका आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड. दर्जेदार फटका येतो संकेतच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतायत संकेत. 6 धावेनं धावफलक उंचावत असताना विजयाच्या समीप वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलंय ते 14 या आकड्यावरती. 14 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती वंजारपाडा टीमच्या. विजयासाठी अजूनही 12 धावा संख्येची गरज आहे. हलक्या हातानं संयमानं आपण पाहतोय यावेळेस या चेंडूला उत्तर देताना पाहायला मिळालं. शक्तीनंतर युक्तीचा देखील तितकाच वापर करायला हवा. समीकरणाचा विचार केला तर अगदी हलकं समीकरण आहे. यावेळेस सिंगल डबल या धावसंख्येवरती देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. एका धावेनं धावफलक आपण पाहाल तर जाऊन पोहोचलाय ते 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज येत आहेत. बंटी. यावेळेस संकेत बाबरेच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतो दर्जेदार. 6 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील संकेत. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये गेलेत. जीवदानाचा फायदा उचलत असताना संकेत पाहायला मिळतील. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 आकड्यावरती. यावेळेस फटका आणखी एक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना या षटकाराने विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल वंजारपाडा टीम. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. खूप दूरवरचा प्रवास करत इथवर पोहोचली होती खरं टीम, परंतु या स्पर्धेमधील त्यांचा प्रवास इथवर थांबतोय. इथवर तुम्ही हजेरी लावली, या स्पर्धेला भेट दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद खरं टीम.
विनंती करतो लगेचच मोहाचेवाडी टीम आपला कर्णधार दामोदर टीम आपला कर्णधार दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल जास्तीचा विलंब न लावता लगेचच या मंचाकडे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय.